विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. द्वितीय सत्रातली आपली ही पहिली तासिका आहे. आपला जो पेपर आहे मराठी कथात्मक साहित्य, पेपर क्रमांक 3. प्रथम सत्रामध्ये आपण मराठी कथात्मक साहित्य या पेपरमध्ये प्रामुख्यानं कथा या वाङ्मय प्रकाराचा काय केला अभ्यास केला. आपल्याला अभ्यासक्रमाने असलेल्या ज्या वेगवेगळ्या कथा आहेत त्या कथेच्या अनुषंगाने आपण विचार करत असताना कथेचा आशय, कथेमधून आलेलं जीवन, कथेतील पात्र, तत्कालीन परिस्थिती याचा आपण काय केला आढावा घेतला. आता द्वितीय सत्रामध्ये आपल्याला मराठी कथात्मक साहित्य पेपर क्रमांक 3 यामध्ये देखील वाङ्मय प्रकाराचा अभ्यास करायचा. आपण ढोबळमानाने वाङ्मयाचे कथात्मक, भावात्मक आणि नाट्यात्मक असे 3 प्रकार पाडतो. त्यापैकी कथात्मक जे साहित्य आहे त्या साहित्याचा आपल्याला काय करायचं विचार करायचा. आपण कथात्मक साहित्यामध्ये प्रामुख्याने कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, ललित लेख, निबंध यांचा काय होतो समावेश होतो. आणि यापैकी पहिला जो वाङ्मय प्रकार आहे तो म्हणजे कथा, हा आपण प्रथम सत्रामध्ये काय केलं अभ्यासलेला आहे. आता द्वितीय सत्रामध्ये आपल्या पेपरचं नाव आहे मराठी कथात्मक साहित्य पेपर क्रमांक 3. यामध्ये देखील एकूण 10 धडे अभ्यासक्रमात ठेवलेत. लक्षात घ्या, जसं प्रथम सत्रामध्ये होते 10 तसं द्वितीय सत्रामध्ये देखील 10 पाठ्यघटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमाला दिसतात. आता हे जे सर्व पाठ्यघटक आहेत ते म्हणजे प्रामुख्यानं कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, ज्यालाच आपण सुकथने असं म्हणतो, ललित लेख इत्यादींचा याच्यामध्ये काय केलं समावेश केला. म्हणजे मराठी कथात्मक साहित्यामध्ये आपण प्रथम सत्रामध्ये कथा या साहित्य प्रकाराचा काय केला अभ्यास केला. आता राहिलेले जे साहित्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये चरित्र, आत्मचरित्र, ज्यालाच आपण सुकथने असं म्हणतो, आणि नंतर मग आपल्याला असं दिसतं कथा, प्रवास वर्णन, त्याचबरोबर ललित लेख आणि कादंबरी अशा घटकांचा आपल्याला काय करायचं या सत्रामध्ये प्रामुख्यानं अभ्यास करायचा. आता यामध्ये मराठी कथात्मक साहित्यामध्ये हा जो आपला पेपर आहे पेपर क्रमांक 3 याच्यामध्ये चरित्र, आत्मकथन, कथा, प्रवास वर्णन, ललित गद्य, कादंबरी या साहित्य प्रकारातील म्हणजे या वाङ्मय प्रकारातील काही उतारे तुम्हाला अभ्यासक्रमात ठेवलेत आणि त्यांचा रसास्वाद घेत घेत आपल्याला काय करायचंय या पाठ्यघटकांचा विचार करायचा आहे. आता कथात्मक मराठी साहित्याची ओळख व्हावी हा याच्या पाठीमागाचा काय हेतू आहे. जसं आपल्याला प्रथम सत्रामध्ये कथा हा वाङ्मय प्रकार आपण विस्तारानं पाहिला आहे का नाही. अतिथी देवो भव ही लघुकथा आपण अभ्यासली. त्यानंतर आपण रूपक कथा पाहिली वि. स. खांडेकर यांची. त्यानंतर आपण ग्रामीण कथेचा विचार केला. आपण दलित कथा देखील आपण त्या अभ्यासल्या. तसं आता द्वितीय सत्रामध्ये आपल्याला प्रामुख्यानं चरित्र, या पुस्तकांमध्ये एकूण 3 भाग आहेत. पहिला जो भाग आहे तो चरित्रात्मक आहे. आता चरित्रात्मक वाङ्मय, चरित्रात्मक अनेक चरित्रकारांची आपली ओळख व्हावी याच्या पाठीमागाचा काय हेतू आहे. लक्षात घ्या, समाजाला दिशा दाखवणारे जे काय अनेक महान व्यक्ती असतात त्यांच्या जीवनावर काय केलं जातं चरित्र वगैरे लिहिली जातात. आणि मग त्या चरित्रामधून आपल्याला जीवन जगण्यासाठी काय भेटतं बळ भेटतं. किंवा असे म्हटलं जातं की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. तर हे जे थोर महात्मे होऊन गेलेले आहेत, हे जे अलौकिक व्यक्तिमत्व होऊन गेले, त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड असा संघर्ष असतो. आणि मग त्या संघर्षाला सामोरं जात जात ते जीवनामध्ये कसे यशस्वी होतात, समाजासाठी आपलं आयुष्य कसं वेचतात, आणि मग जे समाजासाठी जगतात अशा व्यक्तींचे चरित्र वगैरे लिहिली जातात. असा आपल्या पुस्तकामधला पहिला हा जो भाग आहे तो आहे चरित्राचा. त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रकरण आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामधील एक उतारा तुम्हाला इथं अभ्यासक्रमाला ठेवला आहे. अंगुलीमालची धम्मदीक्षा हा तो उतारा आहे. तर तथागत गौतम बुद्ध यांनी
एका अतिशय दरोडेखोराला कसं त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणलं हे या पाठ्यघटकातून दाखवलेलं पहा. तर बाबासाहेबांनी जे गौतम बुद्धाच्या जीवनावर लिहिलेलं पुस्तक आहे बुद्ध अँड धम्मा, बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो त्यांचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये प्रामुख्याने आलेला हा जो उतारा आहे तो उतारा या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे. हा चरित्रपरमधला पहिला पाठ्यघटक आहे आपला. त्यानंतर दुसरा तुम्हाला कृष्णराव केळुस्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण संकीर्तन हा एक छत्रपती शिवाजी महाराजांचे मध्ये असणारे जे वेगवेगळे गुण होते त्यांचा आढावा केळुस्कर सरांनी या ठिकाणी घेतलेला आहे. छत्रपती शिवबा रयतेचे राजे का होते, त्यांनी राज्य कशा प्रकारे केले, त्यांच्या अंगी कोणकोणते गुण होते, या सर्वांची विस्ताराने माहिती केळुस्कर गुरुजींनी त्या पाठ्यघटकातून दिलेली. तो तुम्हाला दुसरा पाठ्यघटक आहे. तिसऱ्या पाठ्यघटकामध्ये विजय सोनवणी यांनी यशवंतराव होळकर यांच्या जीवनावर एक चरित्रात्मक पुस्तक लिहिले पहा. त्याच्यामधला एक उतारा आहे त्याला अद्वितीय स्वतंत्र योद्धा यशवंतराव होळकर. म्हणजे पहिलं जे आपलं चरित्रात्मक हा जो पहिला भाग आहे या भाषेमध्ये 3 पाठ्यघटक आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कृष्णराव केळुस्कर आणि विजय सोनवणे यांच्या चरित्रातील 3 पाठ्यघटक या ठिकाणी घेतलेले, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता दुसरा जो भाग आहे पहा त्याच्यामध्ये स्वकथने म्हणजे आत्मचरित्र, ज्यांच्या जीवनामध्ये इतरांना सांगण्यासाठी असं काहीतरी असतं, अशी माणसं काय करत असतात पहा स्वकथने लिहित असतात. आपण कसं घडलो, आपल्यावर कोणाचे संस्कार आले, आपल्या जीवनामधील संघर्ष हे स्वकथनामधून मांडला जातो पहा. तर या ठिकाणी तुम्हाला 3 स्वकथने अभ्यासक्रमाला आहेत पहा. त्याच्यामध्ये 3 उतारे या ठिकाणी ठेवलेले आहेत पहा. त्याच्यामध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांचं पावनगड हा पाठ्यघटक एक आहे. नंतर लक्ष्मण माने यांचं जे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे उपरा, याच्यामधील एक उतारा आपल्याला अभ्यासक्रमात ठेवलेला आहे. आणि सिनेकलावंत प्रतीक्षा लोणकर यांचं झपाटलेपण ते जाणतेपण हे जे त्यांचं आत्मचरित्र आहे त्याच्यामधला एक उतारा आपल्याला या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणजे चरित्र आणि आत्मचरित्र, चरित्र आणि आत्मचरित्र हे 2 वाङ्मय प्रकार अभ्यासल्यानंतर तिसरा जो भाग आहे पण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कथा, कथेमध्ये मग शेवंतीचा खराटा ही श्रीमा माटे यांची प्रसिद्ध कथा या ठिकाणी ठेवलेली. याशिवाय पु ल देशपांडे यांचं अपूर्वाई हे प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे, त्याच्यामधला 2 ज्ञानचक्षू हा एक उतारा आपल्याला अभ्यासक्रमात ठेवलेला आहे. आणि दत्ता भोसले यांनी हे जे ललित लेख लिहिलेले आहेत त्याच्यामधला श्रावण हा ललित लेख अभ्यासक्रमात ठेवलेला आहे. आणि याशिवाय सुशील धसकटे यांनी जोहार ही जी कादंबरी लिहिली त्या कादंबरीमधला एक उतारा आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमात ठेवला आहे. म्हणजे 3 आत्मचरित्रामध्ये 3 पाठ्यघटक आहेत, 3 वेगवेगळे आत्मचरित्र आहेत. त्याचबरोबर चरित्रामधले 3 उतारे या ठिकाणी अभ्यासक्रमात ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 चरित्र आपल्या नजरेसमोर आहेत. आणि शेवटचा जो तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये कथा, याशिवाय ललित लेख, प्रवास वर्णन आणि कादंबरीमधले असे 4 पाठ्यघटक या ठिकाणी दिसतात. म्हणजे एकूण आपल्याला 10 पाठ्यघटक आहेत पहा या अभ्यासपत्रिकेमध्ये आहेत. तर यापैकी पहिले जे 5 पाठ्यघटक आहेत अंगुलीमालची धम्मदीक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण संकीर्तन, अद्वितीय स्वतंत्र योद्धा आणि पावनगड विठ्ठलरामजी शिंदे यांचं आणि उपरा मी शाळेत जातो हे लक्ष्मण माने यांचा आत्मचरित्रातील हा जो उतारा हे 5 पाठ्यघटक डॉक्टर साधू सोनसरे सर शिकवणार आहेत. आणि उरलेले जे 5 पाठ्यघटक आहेत त्याच्यामध्ये मग झपाटलेपण ते जाणतेपण प्रतीक्षा लोणकर यांचं, शेवंतीचा खराटा श्रीमा माटे यांची कथा, 2 ज्ञानचक्षू पु ल देशपांडे आणि श्रावण हा जो ललित लेख आहे दत्ता भोसले यांचा, आणि शेवटचं म्हणजे मराठवाड्यातील दुष्काळ सुशील धसकटे, असे 5 पाठ्यघटक आहेत पहा मी आपल्याला या ठिकाणी शिकवणार आहे. तर त्यापैकी हा जो 6वा पाठ्यघटक आहे झपाटलेपण, म्हणजे पहिले 5 पाठ्यघटक डॉक्टर साधू सोनसरे सर तुम्हाला शिकवतील. राहिलेले जे 5 पाठ्यघटक आहेत त्यापैकी पहिला म्हणजे 6वा झपाटलेपण हा प्रतीक्षा लोणकर यांचा काय पहा. झपाटलेपण तर जाणतेपण हा त्यांचं स्वकथन आहे.
आपण कसे घडलो हे त्यांनी त्या झपाटले पण ते जाणते पण या आत्मकथनातून या ठिकाणी मांडलेले पहा. तर त्याच्यामधला एक उतारा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रमात ठेवलेला आहे, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे पहा. आता झपाटले पण हा पाठ्यघटक प्रत्यक्षा लोणकर यांचा आहे पहा. प्रत्यक्षा लोणकर ह्या एक सिने कलावंत आहेत, लक्षात घ्या. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये दूरदर्शनवर दामिनी ही मालिका खूप गाजली होती पहा. एक अतिशय धाडसी स्त्री त्या मालिकेमधून या ठिकाणी मांडण्यात आली होती पहा. अतिशय बेडर आणि गोरगरिबांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणारी, संकटांचा सामना करणारी, संकटाला सामोरे जाणारी अतिशय धाडसी नायिका दामिनी या मालिकेमधून आपल्यासमोर साकारली होती पहा. तर दामिनी या मालिकेमुळे अतिशय लोकप्रिय झालेल्या प्रत्यक्षा लोणकर, दामिनी या मालिकेमुळे त्या घराघरापर्यंत पोहोचल्या पहा. त्यांची दामिनी ही मालिका खूप त्या काळामध्ये गाजली पहा. विशेषतः त्या सिने कलावंत प्रशांत दळवी यांच्या पत्नीत पहा. आपण प्रत्यक्षा लोणकर यांच्याविषयी माहिती घेत आहोत पहा. तर प्रत्यक्षा लोणकर या सिने कलावंत आहेत. दामिनी ही त्यांची दूरदर्शनवरील मालिका खूप गाजली होती. या मालिकेमुळं त्या घरोघरी पोहोचलेल्या आहेत पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिने कलावंत प्रशांत दळवी यांच्या त्या अर्धांगिनीत म्हणजे पत्नी आहेत पहा. आता प्रत्यक्षा लोणकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्र ही पदवी प्राप्त केलेली पहा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी औरंगाबादला नाट्यशास्त्र ही पदवी काय केली पहा, संपादन केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते पहा. त्यांनी अनेक नाटकामधून महत्त्वाच्या भूमिका काय केलेल्या आहेत पहा, निभावलेल्या आहेत. आणि त्यामुळे एक उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. एक उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांनी नावलौकिक या ठिकाणी मिळवलेले पहा. प्रत्यक्षा लोणकर यांचा परिचय पाहत असताना आपण असं पाहिलं पहा की त्या सिने कलावंत आहेत. दूरदर्शनवरील दामिनी या मालिकेमुळे त्या घरोघरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. याशिवाय प्रशांत दळवी यांच्या त्या पत्नी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी नाट्यशास्त्र या विषयाची पदवी संपादन केलेली. त्यांनी अनेक नाटकातून काय केलेले पहा, काम केलेले. आणि त्यामुळे एक उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांचा नावलौकिक आहे पहा. त्याच्यामध्ये अनुभूती ही त्यांची मराठी मालिका देखील प्रसिद्ध आहे. अर्थ या मराठी नाटकात देखील चांगली भूमिका वठवलेली पहा. ऑल द बेस्ट हे हिंदी नाटकात देखील त्यांनी काम केले पहा. किंवा इक्बाल, आशिये यासारख्या हिंदी चित्रपटामधून देखील त्यांनी नायिका म्हणून भूमिका साकारलेल्या आपल्याला दिसून येते पहा. तर अनेक मराठी हिंदी चित्रपट नाटकातून त्यांनी काय केले पहा, काम केलेले. आता झपाटले पण ते जाणते पण यामधला हा उतारा इथं अभ्यासक्रमाला ठेवलेला पहा. त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे झपाटले पण ते जाणते पण, त्याच्यामधला हा उतारा आहे पहा. तर एखादा कलावंत कसा घडतो, कलावंत घडत असताना त्याचं जीवन किती आव्हानात्मक असतं, तो जीवनात येणाऱ्या संघर्षाला कसं सामोरं जातो आणि कलेचे इमान राखल्यावरच कलावंत हा यशस्वी होतो, हा भाव त्यांनी या झपाटले पण या उतार्यातून या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे पहा. आणि कलेला सामाजिक बांधिलकीपासून आपल्याला वेगळं करता येत नाही पहा. कला ही सामाजिक बांधिलकीशी निगडीत असणं अत्यंत गरजेचे पहा. तर नाटकात काम करताना आपण कसं यश मिळवलं हे त्यांनी या ठिकाणी या उतार्यातून सांगितलेलं पहा. तो उतारा आपण पाहू. हे पहा, माझा 10वीचा रिझल्ट लागला आणि सायन्स, आर्ट की कॉमर्स अशा चर्चा सुरू झाल्या. तर साहजिकच त्या 10वी उत्तीर्ण झालेल्या आहेत पहा. आणि मग 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मग आर्ट्स घ्यायचं का, कला शाखा निवडायची का, कॉमर्स निवडायचं का, सायन्स निवडायचं, असे विचार त्यांच्या देखील घरी सुरू झालेले आहेत पहा. आता साहजिकच प्रत्यक्षा लोणकर या मेरिटमध्ये आल्यामुळं घरच्यांना सर्वांना असं वाटतं की त्यांनी सायन्स घ्यावं. शाळेतल्या शिक्षकापासून त्यांचे सगळे नातलगामधले सगळे त्यांना काय सांगतात की तुम्ही सायन्स घ्या कारण मार्क चांगले पडलेले आहेत. परंतु प्रत्यक्षा लोणकर यांनी मात्र त्या ठिकाणी ठामपणे सांगितलेले पहा की मी आर्टलाच जाणार, मला कला शाखा घ्यायची. मग सुरुवातीला घरचे विरोध करतात आणि शेवटी मग मुलाच्याच मनावर का होईना म्हणून ते काय करतात पहा, त्यांना आर्ट म्हणजे कला शाखेला काय करतात पहा, प्रवेश देतात. आणि मग प्रत्यक्षा लोणकर
कला शाखेमध्ये काय करतात प्रवेश मिळवतात आता त्यांनी कला शाखेला प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी हे सांगितलंय की मी शालेय जीवनापासूनच काय करत होते नाटकामध्ये काम करत होते. हे शाळेच्या नाटकात खूप समरसून काम करत होते. पण ते तर इतर अनेक जण करतात म्हणून काय सगळेजण पुढे त्यात करिअर करतात असं नाही. पण त्यानंतर मला जिगीषा ग्रुप जो फार कमी जणांना मिळतो तो मला मिळाला. आणि मग शाळेमध्येच नाटकामध्ये काम करत असताना त्यांच्या मैत्रिणीने काय केलं जिगीषा हा ग्रुप स्थापन केलेला आहे. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळे नाटक वगैरे काय केले जातात सादर केले जातात. तर त्या जिगीषा या ग्रुपविषयी ते माहिती सांगतात की ह्या ग्रुपनं 8 मार्च 1983 जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं स्त्री नावाची एकांकिका केली कोणती एकांकिका केली? स्त्री या नावाची एकांकिका केली, ज्यात स्त्रियावर होणाऱ्या अन्यायाविषयी अतिशय संयत आणि सूक्ष्मपणे भाष्य करण्यात आलं होतं. म्हणजे त्यांचा जो ग्रुप आहे जिगीषा या ग्रुपनं स्त्री नावाची एकांकिका सादर केली आणि ज्या एकांकिकामध्ये प्रामुख्यानं स्त्रियावर होणारे अन्याय अतिशय संयत आणि सूक्ष्मपणे त्यांनी मांडले होते. आता जेव्हा मुंबईमध्ये मुलगी झाली हो यासारख्या नाटकामधून हा विषय मांडण्यात येत होता त्याच वेळेस आपल्या इकडं औरंगाबादमध्ये प्रतीक्षा लोणकर ज्या ग्रुपमध्ये काम करत होत्या जिगीषा ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून स्त्री या नावाची एकांकिका सादर करून स्त्रिया होणारे अन्याय अत्याचार या ठिकाणी मांडले जात होते. आणि मग त्यांनी काय केलं ही एकांकिका त्यांनी घरी दारी शाळेच्या ग्राउंडवर अनेक ठिकाणी काय केली सादर केली. आणि त्यामुळं हळूहळू त्यांचा हा जो ग्रुप आहे आणि त्यामधले जे कलाकार आहेत त्यांना नाटकाविषयी ओढ लागली त्यांची एकांकिका खूप त्या काळामध्ये गाजली त्यामधले हे कलाकार त्यांनी केलेला अभिनय लोकांनी काय केला डोक्यावर घेतला. आणि त्यामुळं मग हळूहळू चळवळ आणि कला यांची ताकद आपल्या अंगात कशी मुरत गेली हे ते सांगतात आणि त्यामुळं चळवळ आणि कला या दोन्हीची ताकद अंगात हळूहळू भिनायला लागली. स्त्रीमुक्ती चळवळ, मराठवाडा विकास आंदोलन, नामांतराची चळवळ, आंतरजातीय विवाह या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा घडामोडीमध्ये मी जरी प्रत्यक्ष सहभागी नसले तरी संवेदनशील व्यक्ती या नात्याने या सगळ्यावर आमचा प्रभाव पडतच होता. आता त्या 10वी पास झाल्यानंतर त्याने आर्ट घेतलेले औरंगाबादमध्ये त्या वातावरण या ठिकाणी सांगतात औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या सामाजिक चळवळी त्या ठिकाणी राबवल्या जातात त्या काळामध्ये नामांतराची चळवळ आहेच, त्याचबरोबर मराठवाडा विकास आंदोलन त्या काळात सुरू आहे याशिवाय आंतरजातीय विवाह, स्त्रीमुक्ती चळवळ यासारख्या अनेक चळवळी त्या काळात चालू आहेत आणि त्या चळवळीचा देखील आपल्यावर परिणाम झाला असं त्या ठिकाणी प्रांजळपणे नमूद करतात माझ्या ग्रुपची सांस्कृतिक जाणीव हळूहळू पक्की होत गेली. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व जे संपन्न होत गेलं त्याच्यावर प्रभाव या चळवळीचा पडला नामांतराची चळवळ, मराठवाडा विकास आंदोलन याशिवाय स्त्रीमुक्ती चळवळ, आंतरजातीय विवाह चळवळ यांचा प्रभाव देखील त्यांच्यावर त्याच काळामध्ये पडत गेला आणि त्यामुळं यांना नाटकाविषयी गोडी निर्माण झाली मग हळूहळू नाटक वाचणं, नाटकामध्ये भाग घेणं हे त्यांनी सुरू केलं या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी फार मोठं काम केलं म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये या ग्रुपच्या माध्यमातून त्यांना काय केलं काम केलं आपल्या या ठिकाणी दिसून येतं तर या ग्रुपच्या वतीनं त्यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू केल्या त्याच्यामध्ये दर महिन्याला नवीन नाटक बसवणं. जिगीषा हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून दर महिन्याला एक नवीन नाटक या ठिकाणी बसवलं जायचं जे चांगले नाटक गाजलेले त्याचे प्रयोग देखील या ग्रुपच्या वतीने औरंगाबादमध्ये केले जायचं. याशिवाय काही महोत्सवाचं आयोजन देखील याच्या वतीने केलं जायचं आणि त्यामुळं सगळं करता करता दिवसाचे 24 तास त्यांना काय होतात अपुरे पडू लागतात आणि त्यामुळं मग त्यांना एकंदरीतच या कलेविषयी मनस्वी असं प्रेम निर्माण झालं किंवा ते त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनलं त्यांच्याशिवाय जगणं अशक्य वाटायला लागलं मग आतल्या आवाजाने ठामपणे बजावून सांगितलं आता जे काही करायचे ते याच क्षेत्रात याच कलेच्या आविष्कारासाठी त्यांनी 10वी पास झाल्यानंतर सायन्स घेण्याऐवजी काय घेतले कला शाखा घेतलेली आणि कला शाखा निवडल्यानंतर त्यांच्या मित्राने मैत्रिणींनी मिळून जिगीषा हा ग्रुप स्थापन केलेला आहे आणि मग या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे नाटकं काय केली सादर केली.
किंवा नाटकं बसवली, नवीन नवीन नाटकं किंवा जी गाजलेली नाटकं आहेत ती नाटकं या ठिकाणी आणून त्यांनी औरंगाबादला आणून दाखवली. आणि त्यामुळं हळूहळू त्यांना नाटक आणि एक कलाकार म्हणून त्यांनी याच क्षेत्रामध्ये नाव कमवायचं असं त्यांनी या ठिकाणी ठरवून टाकलं. पहा, अतिशय उत्कटता आणि झिग आणणारी अवस्था आम्ही अनुभवत असताना लोकही आम्ही केलेल्या कामाचं कौतुक करत होते. तर यांनी या ग्रुपच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या नाटकं सादर केली त्यामध्ये त्यांनी केलेलं काम, त्यामुळे लोक त्यांचे कौतुक करायला लागले. आणि त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आपल्याला आता याच क्षेत्रामध्ये काय करायचे, करिअर करायचे. आणि मग जिगीषा ग्रुपमध्ये जे इतर अनेक कलावंत होते त्यामध्ये प्रशांत दळवी हे देखील होते जे आता प्रतीक्षा लोणकर यांचे काय मिस्टर आहेत. तर ते असं म्हणतात, त्यांनी ठरवलं की आता आपण ग्रुपच्या माध्यमातून औरंगाबादला जे काम करतो त्याच्यापेक्षा आपण काय करू मुंबईला जाऊ आणि मुंबईला आपण आपलं काय करू करिअर निर्माण करू. आता सगळ्यांनी मुंबईला जायला पाहिजे असा निर्णय बोलून दाखवला. कोणी बोलून दाखवला तर प्रशांत दळवी यांनी. ते असं म्हणले की आपण आता इथं काम करण्यापेक्षा कुठं जाऊ मुंबईला जाऊ आणि त्या ठिकाणी आपण आपलं करिअर काय करू निर्माण करू. ते असं म्हणतात आपण जर इथेच राहिलो तर आपल्या तेच करून एक साचलेपण येईल. आता पुढे विकास व्हावा, आपल्या जाणीवाच्या कक्षा रुंदाव्यात, देशाच्या राज्याच्या पातळीवर आपण नेमके कुठे आहोत हे आजमावून पाहायचं असेल तर मुंबई गाठलीच पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं. तर प्रशांत दळवी हे त्या ग्रुपमधले एक कलाकार होते लक्षात घ्या. त्यांनी औरंगाबादला सुरुवातीच्या काळामध्ये खूप नाटकं वगैरे सादर केली. त्यांनी आता असं ठरवलं की आपल्याला जर या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर आता आपल्याला मुंबई गाठल्याशिवाय काही खरं नाही. राज्याच्या देशाच्या पातळीवर यायचं असेल तर आता आपल्याला औरंगाबाद सोडून कुठं जावं लागेल मुंबईला जावं लागेल. आणि मग त्यांनी ठरवलंय आता कुठं जायचं मुंबईला जायचं. अर्थातच प्रतीक्षा लोणकर यांनी पण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. परंतु सुरुवातीला यांना घरून विरोध होतो है की नाही. हे औरंगाबाद सोडून जायचं म्हणलं की पोटात धस्त झालं. इथे सगळी बसवत असलेली घडी विस्कटून दुसरीकडे नव्यानं डाव मांडायचा पचवायला अवघड जातं. आता औरंगाबादला त्यांना सोपं होतं परंतु मुंबईसारख्या अनोख्या शहरामध्ये जाणं, त्या ठिकाणी काम करणं, त्या ठिकाणी काम मिळवणं हे काही सोपं नाही. परंतु तरीही प्रतीक्षा लोणकर आणि त्यांचे सहकलाकार प्रशांत दळवी यांनी हे काय करतात मुंबईला जायचं ठरवतात. सुरुवातीला घरचे विरोध करतात पण नंतर त्यांना ते होकार देतात. त्याविषयी ते असं म्हणतात झपाटले पण माणसाकडून काय काय करून घेऊ शकतं. फॅकल्टी चेंज, अपरंपरागत करिअरची निवड, एका गावाहून दुसऱ्या गावाला स्थलांतर, मेहनत आणि कष्ट. तर त्याने सुरुवातीला वर्ग फॅकल्टी चेंज केली, नंतर अपरंपरागत करिअरची निवड केली. डॉक्टर इंजिनियर बनण्यापेक्षा त्यांनी कलावंत बनायचं ठरवलं आणि मग त्यासाठी त्यांनी काय केलं स्थलांतर केले. औरंगाबाद सोडून त्या कुठं आल्यात मुंबईला आल्यात. आता ते असं म्हणतात की ज्यांचं कलेवर खरं प्रेम होतं ते कुठं आले मुंबईला आले. परंतु बाकीचे मात्र काय झाले त्याच ठिकाणी राहिले. ते असं म्हणतात कलेचं, विचारांचं, प्रेमाचं संचित घेऊन आम्ही 7-8 जण तिथं चंदू, प्रशांत, प्रतिमा, अभय, जितू, श्रीपाद मुंबईत येऊन पोहोचलो. एखाद्या व्यक्तीनं करिअरसाठी एखाद्या गावातील मुंबईला येणं वेगळं, पण एक ग्रुप कलेच्या क्षेत्रात मुसाफिरी करण्यासाठी कुणाची चिठ्ठी चपाटीने घेता मुंबईत येऊन धडकतो. ते आजपासून 16-17 वर्षापूर्वीच्या काळात त्या काय म्हणतात की एखाद्या व्यक्तीनं करिअर घडवण्यासाठी आपलं गाव सोडून मुंबईला जाणं ठीक आहे, परंतु एक ग्रुप ज्या ग्रुपमध्ये 7-8 माणसं आहेत तो पूर्णच ग्रुप कुठं गेलाय मुंबईला गेलाय. तो 25 वर्षापूर्वी लक्षात घ्या की ज्या काळामध्ये कोणतीही साधनं नाहीत, मोबाईल नाही, टीव्हीचे चॅनल नाहीत, अशा काळामध्ये त्या ठिकाणी तो ग्रुप गेलेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं करिअर घडवलेलं आहे. ते असं म्हणतात कुठलेही व्यावसायिक गणित डोक्यात न ठेवता केवळ नाटकाच्या प्रेमापोटी आम्ही इथे येऊन पोहोचलो. तर केवळ पैसा कमवणं, नाव कमवणं यापेक्षाही मी नाटकाच्या प्रेमापोटी मुंबईला कसे गेले त्या ठिकाणी सांगतात. मग त्यांनी काय केलं आपल्याला की वर्तमानाचा धागा जोडलाय. ते असं म्हणतात आज अनेक जण मला जेव्हा भेटायला येतात, आम्हाला या क्षेत्रात करिअर करायचंय, तुम्ही आमचं नाव सुचवाल का असं विचारतात, तेव्हा फार गंमत वाटते.
तर ते असं म्हणतात पहा की आज अनेक जण मला भेटायला येतात आणि मला असं म्हणतात पहा की मला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तुम्ही माझं नाव सुचवाल का? त्यावेळेस मला फार गंमत वाटते पहा. त्यातल्या एखाद्यानं एकात दुसरी एकांकिका केलेली असते, एखादी नकला करत असतो, तर एखादा केवळ आपला मित्र या क्षेत्रात आहे म्हणून आलेला असतो. ज्यावेळी मी त्यांना विचारते तुम्हाला या क्षेत्रात काय यायचं आहे, त्यावेळी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हेच दिसत असतं की ते केवळ ग्लॅमर, पैसा, नाव, झगमगाट या गोष्टीमुळे इकडे आकर्षित झाले असतात. पहा, त्या काय म्हणतात पहा की प्रत्यक्षात केवळ ग्लॅमर आहे, पैसा आहे, नाव आहे, झगमगाट आहे, या गोष्टीमुळेच अनेक जण या क्षेत्राकडे यायचं पाहतात. पहा, त्यांचं कलेवर प्रेम असत नाही. ते असं म्हणतात पहा की तुमचं कलेवर जर प्रेम असेल, तुम्ही जर त्यामुळे जर झपाटून गेला असता तर तुम्ही काय करू शकता, या क्षेत्रामध्ये नाव कमावू शकता. केवळ पैसा कमवण्यासाठी हे क्षेत्र नाही असे त्या ठिकाणी सांगतात पहा. आणि मग अशी माणसं जेव्हा या क्षेत्रात येतात तेव्हा आपण कसं काम करतोय, कोणत्या प्रकारचं काम करतोय, यापेक्षा माझ्या कामाचे मला किती पैसे मिळतात, किती प्रसिद्धी मिळते, यावरच त्यांचं सगळं लक्ष केंद्रित केलेलं असतं. मग अशा हेतून जे आलेले लोक आहेत ते आपण कोणतं काम करायलो यापेक्षा आपल्याला पैसा किती भेटतोय, आपलं नाव किती होतंय, याच गोष्टीला जास्त महत्त्व देतात. आणि त्यामुळं मग ते कलाकार म्हणून कसे पाठीमागे पडतात याचं विदारक वास्तव त्यांनी या ठिकाणी मांडलेले पहा. कला, त्यातून मिळणारं आत्मिक समाधान, कलेशी इमान, या सगळ्या गोष्टी त्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणत्या गोष्टी पहा, तर कला, त्यातून मिळणारं आत्मिक समाधान आणि कलेशी इमान या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहा, पैसा महत्त्वाचा आहे हे मलाही मान्य आहे, पण तो किती महत्त्वाचा आहे हे शेवटी आपल्याला ठरवता आलं पाहिजे. की केवळ पैसा कमवण्यासाठी हे क्षेत्र नाही असं या ठिकाणी सांगतात. लक्षात घ्या, नाव, पैसा, झगमगाट यासाठी हे क्षेत्र नाही असं म्हणतात. तुम्ही या कलेशी जर इमान राखलं, तुम्हाला इमानीद्वारे जर सेवा केली, काम केलं, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये काय यशस्वी होतात. ते असं म्हणतात. म्हणून मला नेहमी मनापासून वाटतं, ज्यांचं या क्षेत्रावर, कलेवर नितांत अनकंडिशनल प्रेम आहे, ज्यांची जन्मभर या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, पैसा मिळो अथवा न मिळो, त्यांनीच या क्षेत्रात यावं. तर कुणी या क्षेत्रात यावं पहा, तर ज्यांचं कलेवर जीवापाड असं प्रेम आहे पहा. पैसा मिळो अथवा न मिळो, त्यांनी या क्षेत्रात भरभरून असं काम केलं पाहिजे पहा. त्यांनीच हे क्षेत्र निवडावं, केवळ पैसा कमवण्यासाठी हे क्षेत्र निवडू नये असं ते या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतात पहा. त्यांनीच या क्षेत्रात यावं, त्यांच्याच हातून काहीतरी क्रिएटिव्ह होऊ शकतं. त्यांना कधीही फ्रस्ट्रेशन येऊ शकत नाही, कारण या क्षेत्रात काम करत राहणं हाच त्यांचा सर्वोच्च आनंद असतो. तर आपण आपल्या कामामध्ये आनंद मिळवला पाहिजे, शोधला पाहिजे, त्यात आपल्याला समाधान लाभलं पाहिजे. केवळ पैसा, झगमगाट, संपत्ती मिळवण्यासाठी हे क्षेत्र नाही असे ते सांगतात पहा. आम्ही सगळे अशा रीतीने मुंबईत येऊन दाखल झालो. पुढे प्रत्येकाला आपापल्या पातळीवर स्ट्रगलच्या रीतीशीर परंपरेतून जावं लागलं. आता त्या मुंबईला आल्यात पहा. आता मुंबईला आले की लगेच त्यांना कुठं काही काम मिळालेलं नाही. त्याने अतिशय कसा संघर्ष केला, कसं स्ट्रगल केलं ते या ठिकाणी सांगतात पहा. कधी घरासाठी, कधी कामासाठी, कधी अधिक चांगल्या कामासाठी, तर कधी स्वतःचा वेगळा चेहरा शोधण्यासाठी. एक मनापासून सांगावं असं वाटतं, जेव्हा आपल्या मनाजोगत्या क्षेत्रात आपण काम करत असतो तेव्हा होणाऱ्या वेदना, दुःख, कष्ट, त्रासही आपला एन्जॉय करतो. एक वेगळी झिंग, नशा असते त्यात. आणि त्याने सांगितलं पाहिजे की आम्ही मुंबईला आल्यानंतर किती स्ट्रगल केलं, तर कधी घरासाठी केलं, कधी कामासाठी केलं, आणि मग हा संघर्ष करत करत आपण या क्षेत्रात कसं नाव कमवलं ते या ठिकाणी सांगतात पहा. इथं आपण थांबू. राहिलेला भाग आपण पुढच्या तासिकेत